बघा दुसरा प्रश्न आहे, वाक्य बघूया आपण। दिलेल्या रेषेचे 4 किंवा 8 समान भाग करणे। प्रश्न बघा, 7 सेंटीमीटर लांबीच्या रेषा AB चे समान भाग करा। म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की 7 सेंटीमीटर लांबीची AB रेषा काढून तिचे 2 समान भाग करायचे आहेत। मग काय करायचं तर दिलेल्या प्रश्नाप्रमाणे 7 सेंटीमीटर लांबीची AB रेषा काढायची आहे। तंतोतंत काढायची बघा, 0 पासून तर 7 पर्यंत आपण रेषा काढणार आहोत। या बिंदूला या ठिकाणी A, या ठिकाणी B अशी नाव द्या। आता आपल्याला 7 सेंटीमीटर AB चे समान भाग करायचे आहेत। समान 4 भाग करायचे बघा। आता 4 भाग कसे करायचे तर प्रथम आपण पहिल्या प्रश्नामध्ये AB रेषेचे 2 भाग केले, त्याचप्रमाणे AB रेषेचे अगोदर प्रथम आपण 2 समान भाग करून घेऊया। बघा, A बिंदूवर कंपाचं टोक ठेवा, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या आणि A बिंदूवरून वरच्या बाजूला आणि इकडे खालच्या बाजूला असा कंस काढा। त्यानंतर कंपास उचला, याच्यातला अंतर बदलू नका, B बिंदूवर ठेवा आणि हा केलेला कंस छेदून घ्या, खालचा पण कंस छेदा। तुम्हाला हे 2 छेदन बिंदू मिळतील बघा, इथे एक आणि इथे एक। हे 2 जे छेदन बिंदू आहेत ते पट्टीच्या सहाय्याने जोडून घ्या। तंतोतंत जोडा, 1 मिलीमीटर सुद्धा इकडे तिकडे होऊ देऊ नका। बघा, या पद्धतीने जोडले आपण। मग या ठिकाणी आपण O नाव दिलं, या बिंदूला O नाव दिल्यानंतर मग आता 7 सेंटीमीटर लांबीच्या रेषेचे 2 समान भाग झाले। आता अजून 2 करायचे आहेत, म्हणून आपण इकडे वरच्या बाजूला कंस आणि खालच्या बाजूला असा कंस करायचा। त्यानंतर O बिंदूवर कंपाचं टोक ठेवायचं तंतोतंत असं आणि हा कंस छेदून घ्यायचा, हा कंस पण छेदायचा। त्यानंतर इकडे OB रेषेत तशीच कृती करायची आहे। तर या ठिकाणी कंस करायचा, इकडे या बाजूला कंस करायचा आणि B बिंदूवर ठेवून तो कंस छेदून घ्यायचा आहे बघा, या पद्धतीने। अशा प्रकारे आपण हे 4 छेदन बिंदू मिळालेत। तर इथे हा निश्चित करायचा, हा बिंदू निश्चित करायचा, हा बिंदू इथला निश्चित करायचा आणि हा बिंदू निश्चित करायचा। पट्टीच्या सहाय्याने जोडून घ्यायचे तंतोतंत, हा पण जोडून घ्यायचा तंतोतंत आणि असं जोडल्यानंतर नाव द्यायची C या बिंदूला आणि या बिंदूला D। तर अशा प्रकारे दिलेल्या रेषेचे 4 समान भाग करतात। कुठल्याही अंतराची रेषा असो तिच्या अगोदर 2 समान भाग करायचे आणि मग त्या विचारलेल्या प्रश्नानुसार भाग करत राहायचे। धन्यवाद।